Hello and welcome all of you. In previous lecture of IPC, we discussed the section 299 and 300, that is culpable homicide and murder, and the circumstances where the culpable homicide is not amounting to in murder, as well as the punishment which are provided for that such particular offense. We also deal with the exception given to section 300. ठीक. एक छोटासा पॉईंट राहिला होता मध्ये तो सांगायचा की while discussing the exception provided to the section 300, that time the person whose death, the explanation last one explanation, the explanation fifth, the person whose death is caused being above the age of 18 years and suffer the death or takes the risk of death with her or his own consent. तर एखादी व्यक्ती की जो 18 वर्षापेक्षा जास्त आहे वयाने, with intention or without any force from outside, he decided that he is in the position to suffer from such harm or any risk of death. ठीक आहे. तर अशा वेळेस काय राहील तर कल्पेबल होमिसाइड राहील विच इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर. बघा उदाहरण देतो. आयपीसी आणि उदाहरण यांचा खूप जवळचा संबंध. उदाहरणाशिवाय आयपीसी समजतच नाही. ठीक आहे. फक्त कोणतं उदाहरण केव्हा द्यायचं ते माहिती पाहिजे. बघा एक मुलगा होता ए नावाचा. लग्नाची खूप हौस होती. लग्न केलं त्याने बी या मुलीशी. विषय काय झाला, आधीचे दिवस तर खूप आनंदात गेले किंवा ते गेले. ठीक आहे. नंतर मग त्याला लग्नाचं थोडं काय झालं, टेन्शन यायला लागलं किंवा त्रास व्हायला लागला. नंतर तो पश्चाताप करायला लागला की आता काय, कुठे लग्न केलं गेलं किंवा काय झालं. ठीक आहे. तर त्याला खूप पश्चाताप येत होता. मग त्याने काय विचार केला की आता मला एक दिवस काय करायचं आहे की मला जीव द्यायचा आहे आता. मग तो असं अचानक एक दिवशी चौथ्या पाचव्या मजल्यावर राहत असेल, खिडकीतून उडी मारणार होता. तेवढ्यात त्याची वाईफ उठली. ठीक. लग्नाचा याला खूप कंटाळा आलेला नंतर, म्हणजे लग्नामुळे याला खूप त्रास होत होता. ती बाई खूप त्रास देत असेल. ठीक आहे असं समजा. तर मग रात्री उठला तो आणि बघायला लागला की चला ठीक आहे आता जीवन संपून घ्यायला पाहिजे. तो काय करतो, खिडकीमधून उडी मारणार तेवढ्यात काय तर त्याची वाईफ उठते आणि ती उडी मारते की प्राणनाथ थांबा. मग थांबतो, विचार करतो की चला काय सांगते, ऐकून जाऊ शेवटचं. मग ते सांगते तुम्ही काय करताय, जीव कशाला देताय. मग तो सांगतो की मग उगून गेलो, असं झालंय ते झालंय, सगळं एक्सेट्रा सांगतो. मग ते सांगते की आता आपण लग्न झालंय तर मी तुम्हाला हे केलं, वचन दिलंय की सोबतच राहू सगळीकडे, तर मला पण तुमच्यासोबत सुसाईड करायचं आहे, पण तुमच्या आधी मी सुसाईड करेल. तर सांगतो ठीक आहे चल मग तू पण सोबत. तर मग ती पहिले खिडकीत जाते. ती सांगते की माझी इच्छा होत नाही, तुम्ही काय करा की मला बाहेर ढकलून द्या. हा काय करतो, हा त्याला मागून धक्का देऊन देतो. ती खाली पडते, तिची डेथ होते. ठीक. पण हा आता खिडकीमधून उडी मारायला जातो. तेवढ्यात याला आठवतं की माझा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो तर सॉल्व्ह झाला आहे. तर तो काय करतो, तो विचार करतो की सुसाईड करायचा प्लॅन कॅन्सल. बरोबर. पण त्याच्यामुळे तर त्या वाईफची हे झाली ना, डेथ झाली ना. जरी त्याची इंटेन्शन किंवा त्याचं इंटेन्शन नव्हतं, पण त्याची इच्छा खूप होती की ही नसायला पाहिजे किंवा त्या नसायला पाहिजे, पण त्याचं इंटेन्शन नव्हतं किंवा ते नव्हतं. पण त्याच्यामुळे काय झालं की समोरच्या त्याची वाईफची काय झाली, डेथ झाली. बरोबर. तर अशा केसमध्ये ते मर्डर नसेल तर ते काय राहील, कल्पेबल होमिसाइड विच इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक लहान पार्ट होता की सेक्शन 304 ए प्रोव्हाइड अबाउट द कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स. आता निग्लिजंट ॲक्टमध्ये काय असतं की तुम्हाला नॉलेज असतं त्या गोष्टीचं, पण तुमचं इंटेन्शन नसतं.
समजा आता एखादी गर्दी आहे, गर्दीमध्ये दगड फेका बोलून, लहान दगड, माहिती आहे कोणाला तरी लागणार आहे, कोणाचं तरी डोकं फुटणार आहे, पण तुमचं इंटेन्शन आहे का की समोरच्या एक पर्टिक्युलर व्यक्तीचं डोकं फुटायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे, तर निग्लिजंट ॲक्ट. तर सेक्शन 304 प्रोव्हाइड दॅट हू एव्हर कॉज द डेथ ऑफ एनी पर्सन बाय डुईंग एनी रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट which is not amounting to culpable homicide. बघा, the act which is not amounting to into culpable homicide shall be punished with the imprisonment of either description for a term which may extend to 2 years or fine or both. 2 years. रॅश आणि निग्लिजन्स ड्राईव्ह, फुटवातर गाडी चालवली, लोक मेली, इंटेन्शन नव्हतं, नॉलेज होतं, रॅश आणि निग्लिजन्स ॲक्ट. गड्यामध्ये साप टाकला, माहिती होतं की दात साप काढलेले आहेत, पण निग्लिजंटली विसरला, काय झालं, निग्लिजंट ॲक्ट. ठीक आहे. इंटेन्शन नाही तर ऑफेन्स नाही, पण नॉलेज आहे तर ऑफेन्स आहे, पण ग्रॅव्हिटी कमी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं की सेक्शन 304 सब क्लॉज बी विच इज प्रोव्हाइड अबाउट द डाउरी डेथ. ठीक आहे. Section 304 of IPC provide about the dowry death, and Section 113 subclause B of Evidence Act, as well as Section 174 of CRPC Code of Criminal Procedure are also related with the same provision, किंवा ते connected आहेत dowry death ची. बरोबर. The definition or Section 304B provide that where the death of woman is caused by any burn or bodily injury. आधी काय व्हायचं की बघा, तुम्हाला आधी आता बऱ्यापैकी हे आहेत तर अनुभव तर खूप असतील, तर तुम्ही आधी जर 20-1 वर्षापूर्वी पेपर काढला एखादी, तर तुम्हाला हमखास एक दिसायचं की पेट्रोलच्या रॉकेलचा जो स्टोव होता त्याचा भडका उडाला आणि जी वाईफ होती तिची डेथ झाली. बरोबर. प्लस पाणी भरायला गेलेली वाईफ पाणी भरायला गेली, पाय घसरला आणि त्याची डेथ झाली. तर समवेअर हे कुठे कनेक्टेड राहायचे की ते वुमेनचं क्रुएल्टी किंवा हरॅसमेंट फॉर द पर्पज ऑफ डावरी और ऑब्टेनिंग डावरी फ्रॉम द वाईफ और फॅमिली ऑफ वाईफ. तर अशाकडून डावरी ऑब्टेन करण्यासाठी काय राहायचं की त्याला ते हरॅसमेंट केली जायची. अँड द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सच ॲक्ट, द डेथ ऑफ सच वुमन इज कॉल्ड. लास्टली काय व्हायचं, ती वुमनची निगडूनपणे हत्या व्हायची. आणि पुढे काय सांगितलं जायचं की स्टोचा भडका उडाला किंवा विहिरीत पाय घसरून पडली किंवा काय झालं, अननॅचरल सर्कमस्टन्सची डेथ झाली. तर अशा वेळेस काय व्हायचं की एव्हिडन्स वगैरे काय याच्यावर राहायचे नाही, रेकॉर्ड राहायचे नाही, कारण बिटवीन द 4 वॉल ऑफ होम व्हॉट इज हॅपन, then it is not necessary that the other persons or neighbors have a knowledge about the incidents. किंवा फॅमिलीपासून एवढं लांब राहायची तेव्हा कम्युनिकेशनचे काही साधनं नव्हते. आता व्हॉट्सअप व्हिडिओ करून लगेच व्हॉट्सअप पाठवून देतात, रेकॉर्डिंग करून लगेच व्हॉट्सअपला पाठवून देतात. तर आता त्यावेळेस काय होतं की अशी काही साधनं नव्हती किंवा काय नव्हते. बरोबर. तर अशा वेळेस एव्हिडन्सला खूप हे व्हायचं आणि त्याच्यामध्ये फॉर लॅक ऑफ एव्हिडन्सेस आरोपी राहून सुद्धा ते काय राहायचे, ते आरामात सुटायचे. तर या कंडिशनची डील करण्यासाठी मग स्टेटने काय केलं, तर स्टेटने केलं की डावरी डेथ हा नवीन ऑफेन्सच काय केला, इंट्रोड्यूस केला, सेक्शन 304B. आणि त्याचप्रमाणे जे प्रिझम्पशन आहे, बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे कोणाला सिद्ध करायचं, तर ते ॲक्युजवर टाकून दिलं बाय ॲडिंग द सेक्शन 113B इन एव्हिडन्स ॲक्ट. आता बर्डन काय असतं की बर्डन एक शाबितीची जबाबदारी असते. समजा जर आता जनरली काय असतं, जनरली आपण आधी पण डिस्कस केलं की बर्डन ऑफ प्रूफ काय असतं, पण तरी तुम्हाला एकदम परत सांगतो की आता तुम्ही जर एखाद्या कोर्टात जाताय दावा घेऊन, तर बर्डन ऑफ प्रूफ कोणाचं असेल, तुमच्यावर असेल की तुम्ही सिद्ध करताय ना, म्हणजे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. त्याप्रमाणे क्रिमिनल केसेसमध्ये बर्डन ऑफ प्रूफ कोणावर असतं, प्रोसिक्युशनवर असतं. बरोबर. त्याचप्रमाणे
जर समजा ॲक्युजन नवीन एखादी क्लेम केला असेल, राईट टू प्रायव्हेट डिफेन्स असेल किंवा जनरल एक्सेप्शनमध्ये जे केस येते तर असं, तर अशा वेळेस ते त्याच्यावर असतं की बर्डन ऑफ प्रूफ, की त्यांनी प्रूफ करायला पाहिजे म्हणून, बरोबर. तर ते बर्डन ऑफ प्रूफ टाकलं गेलं. आता बघा तुम्ही सेक्शन 304 काय सांगतं. वेअर द डेथ ऑफ वुमन इज कॉज बाय एनी बर्न or bodily injury or under the unnatural circumstances within the 7 years of age, 7 years of her marriage, and it appears she was subject to cruelty and harassment by her husband or relative of her husband for demand of dowry, then such death is caused, shall be called dowry death, and such husband or relative of her husband deemed to have caused her death. Whoever commits the offense of dowry death shall be punished with the imprisonment, which shall not be less than 7 years, but which may extend to life imprisonment. तर बघा, a woman is caused by any, the death of woman is caused by any burn or bodily injury. म्हणजे एक जळून किंवा काय झालं असेल की बॉडीली इंजुरीजमुळे त्याच्या काय झालं असेल, डेथ झाली असेल, और such death is occurred under the unnatural circumstances. आता अननॅचरली त्या वाईफची डेथ झाली असेल. आता रात्री सगळं ठीक होतं, सगळं काय होतं, आणि सकाळी बघितलं तर तिची डेथ झालेली, बरोबर. तर अशा वेळेस अँड इट इज शोन और इट इज अपियर दॅट शी इज सब्जेक्ट टू क्रुएल्टी अँड हॅरेसमेंट बाय हर हजबंड और फॅमिली ऑफ हर हजबंड. आता क्रुएल्टी कोणी करायला पाहिजे, हजबंडनीच करायला पाहिजे असं थोडी नाही. हजबंडची वाईफ सासूबाई आहेत भक्कम, नवऱ्याची बहीण आहे भक्कम करायला, हॅरेसमेंट करायला, तर असे पण. अँड इट इज शो दॅट शी इज सब्जेक्ट टू हॅरेसमेंट बाय हर हजबंड और रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड फॉर डिमांड ऑफ डावरी. हॅरेसमेंट कशासाठी, डिमांड ऑफ डावरी. आपण या सेक्शन नंतर परत लगेच क्रुएल्टी टू मॅरिड वुमन बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्रुएल्टी नेमकं काय असतं किंवा हॅरेसमेंट नेमकी काय असते तर आपण ते डिस्कस करू, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही ते लक्षात ठेवा फक्त. So called dowry death and such husband or relative of her husband deemed to have been caused dowry death. तर असं काय समजायचं, विदिन 7 years ऑफ हर मॅरेज. आता ते 7 yearsची लिमिट का टाकली गव्हर्नमेंटने ते मला पण माहिती, म्हणजे ते इलॉजिकल आहे, त्याचं काही लॉजिक कुठे दिलेलं नाही, पुस्तकात दिलेलं नाही, ठीक आहे. फक्त ते 7 yearsची का टाकलेली आहे ते अजून त्याचं उत्तर पण भेटलेलं नाही किंवा अजून केसमध्ये पण गेलेलं नाही ते, बरोबर. तर पनिशमेंट काय, whoever commits the offense of dowry death shall be punished with the imprisonment which shall not be less than 10 years or which may extend to life. आता बर्डन ऑफ प्रूफ काय टाकतं बघा. बर्डन ऑफ प्रूफ काय आहे, इन द प्रोसिक्युशन ऑफ कॉज ऑफ dowry death, section 113B of Evidence Act provide that in the prosecution of cause of dowry death where it has been shown that soon before her death a woman is subject to cruelty for demand of dowry by her husband and or relative of her husband, then the court shall presume that. प्रिझम्पशनचे 3 प्रकार आहेत, एक मे प्रिझ्युम, शल प्रिझ्युम आणि तिसरा आहे की कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणून आहे, ठीक आहे. तर शेल प्रिझम्पचे 2 प्रकार पडतात, एक रेब्युटेबल प्रिझम्पशन आणि एक इररेब्युटेबल प्रिझम्पशन. बघा, मे प्रिझ्युममध्ये की कोर्टाने फक्त प्रिझ्युम करायचं की हां ठीक आहे, आणि काय करायचं की अजून एव्हिडन्स दे की ते प्रूव्ह करण्यासाठी. शल प्रिझ्युममध्ये कोर्टाने प्रिझ्युम करायचं की हे त्यानेच केलेलं आहे, आणि जर अदर एव्हिडन्सेस जर अवेलेबल नाही झाले तर कोर्ट कन्सिडर करून चालेल की तो गुन्हा त्यानेच केला आहे, बरोबर. तर कोर्ट शल प्रिझ्युम दॅट हर हजबंड और रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड कॉजिंग डाउरी डेथ. द प्रोसिक्युशन इन द prosecution of dowry death the burden of proof lies on the accused, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. Section 174 of CRPC provide that where case involves the suicide of married woman within the 7 years of her marriage, or where death of woman happen within the 7 years of her marriage under the circumstances that, or
unnatural circumstances, such police shall forward the body of such woman to nearest civil surgeon or other qualified medical man appointed in this behalf by the state government. तर पोलिसाला वाटलं की the woman, the death is cause of a woman under the unnatural circumstances, तर तिची बॉडी नियरेस्ट जो सिव्हिल सर्जन असेल तर त्याच्याकडे फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा पोस्टमॉर्टमसाठी पुढे पाठवायची. ठीक आहे, म्हणजे कळायला पाहिजे ना की ऑफेन्स नेमका खरंच मॅटर होतंय का काय होतंय, तर या गोष्टी कळायला पाहिजे. त्याच्यामुळे काय करायचं की तिची जी डेड बॉडी तर ती सिव्हिल सर्जनकडे फॉरवर्ड करायची. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही लिहायच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्रुएल्टी टू मॅरिड वुमन सेक्शन 498A खूप लांब आहे, पण काय की आता ते रिलेव्हंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे करतो. क्रुएल्टी टू मॅरिड वुमन 498A अँड सेक्शन 198A ऑफ CRPC इज रिलेटेड विथ द क्रुएल्टी टू मॅरिड वुमन. भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारं सेक्शन की क्रुएल्टी टू मॅरिड वुमन 498A. आता मेन ऑब्जेक्ट काय होता या सेक्शनचा आणण्यामागचा की जो व्हर्नरेबल ग्रुप आहे सोसायटीचा तर त्याला प्रोटेक्शन भेटायला पाहिजे, बरोबर. पण आज त्याचा बऱ्यापैकी आपल्याला असं मिसयूज होताना दिसतो किंवा ते होतो. आता मिसयूज तर प्रत्येक कायद्याचा होतो, त्यामुळे ती गोष्ट महत्त्वाची नसते की त्याचा मिसयूज होतोय, पण त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना प्रोटेक्शन पण भेटते की जे रिअल केसेस आहेत, जरी रिअल केसेस कमी असल्या याच्यामध्ये, पण ज्यांना खरंच गरज आहे तरी ते त्यांना तो हा प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतोय. त्याच्यामुळे मागे एक हे उठलं होतं की आता 498 काय करा की अबॉलिश करा, पण ते काही योग्य नाही आहे. कारण आता पण अशा बऱ्याच सोसायटीजमध्ये अशा घटना घडतात की ज्या ठिकाणी आपल्याला 498 लागतच. ठीक आहे, तर ती गोष्ट. तर क्रुएल्टी टू मॅरिड वुमन म्हणजे काय? वेअर हजबंड or relative of her husband causes cruelty to a woman, then it shall be punishable with the imprisonment for the term which may extend to 3 years with fine. Then what is the amount in cruelty? Cruelty मध्ये काय येऊ शकतं? Where the willful conduct which is such a nature that which drive the woman to commit suicide or causes to grave injury to her life is amounting to cruelty. आता बघा आपल्याकडे जनरली असतं की एक नवीन लग्न झालेलं असेल, मग वाईफ नुकतीच ती नवविवाहित दाम्पत्य आलेलं असतं घरी, बरोबर. तर मग पहिलाच प्रश्न जेव्हा ती पोहे बनवून आणते किंवा काय आणते, तर आपण सांगितलं की तुझ्या आईने हे शिकवलं आहे का तुला बनवायला, असं शिकवलं आहे का, तुझ्या आईने शिकवलं नाही का, हे नाही शिकवलं का, ते नाही शिकवलं का, तर या गोष्टी क्रुएल्टीमध्ये येतील का? तर केस पण होती याच्यामध्ये एक. तशा गोष्टी क्रुएल्टीमध्ये येत नाही की काय. हां, पण जर त्याच्यामुळे जर ते तिचं काहीतरी मानसिक स्वास्थ्य बिघडत असेल किंवा टॉन्टिंगमुळे जर तिला खूप अपमानास्पद वाटत असेल तर अशा वेळेस काय असेल की ते क्रुएल्टीमध्ये येऊ शकतं. पण ज्या अशा गोष्टी आहेत की तुला शिकवलं नाही का तुझ्या आईने स्वयंपाक बनवायचं किंवा काय, तर ह्या गोष्टी क्रुएल्टीमध्ये येत नाही. ठीक आहे, तर हॅरेसमेंट ऑफ वुमन फॉर डावरी इज ऑल्सो अमाउंटिंग टू क्रुएल्टी. आता एखाद्या वुमनची जर तुम्ही हॅरेसमेंट करत असाल कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ डावरी, तर असं सुद्धा याच्यामध्ये ते कशामध्ये येतं तर ते क्रुएल्टीमध्ये अमाऊंट होतं. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ केसेस असतात की मला माझ्याकडून हुंडा मागताय, परत वडिलांकडून पैसे मागताय, तर मग अशा वेळेस काय होतं, तो गुन्हा रजिस्टर होतो. ठीक आहे, पनिशमेंट काय आहे, 3 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे. आता मागे चालू आहे की या ऑफेन्सला बेलेबल करून टाका म्हणून, कारण याच्यात हा नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहे, बरोबर. पण मागे अनिश कुमारच्या जजमेंटमुळे काय झालं, अनिश कुमारच्या जजमेंटमुळे असं झालं की जी डायरेक्ट अरेस्ट आहे सगळ्यांना, तर ती अरेस्ट आता होत नाही. त्याच्या आधी पहिले प्रिलिमिनरी इन्क्वायरी होते, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं की इन्क्वायरीसाठी, आणि त्याच्यानंतर मग काय होतं, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मग गुन्हा रजिस्टर केला जातो. ठीक आहे, म्हणजे गुन्हा रजिस्टर होतो आधी पण अटक होत नाही. ठीक आहे, सॉरी मला माझ्याकडून उलटं बोललं गेलं. तरी झालं 498A. त्याच्यानंतर येतं अबेटमेंट ऑफ सुसाईड. सेक्शन 305, 306 ऑफ IPC प्रोव्हाइड द पनिशमेंट वेअर द सुसाईड इज पनिशेबल. ठीक आहे, अबेटमेंट ऑफ सुसाईड. आता अबेटमेंट केले असेल सुसाईडसाठी तर अशा वेळेस सेक्शन 305 आणि 306 केम्स इनटू पिक्चर. Section 305 provide that where any person is under the age of 18 years, म्हणजे minor असेल, such person is under the age of 18 years, or any person who is idiot, delirious, or who is under the state of intoxication commits suicide, then whoever abets the commission of suicide shall punish with the death or imprisonment for life and also fine. बघा, एखादी पर्सन आहे हु इज एज ऑफ अंडर द एज ऑफ 18 इयर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा तो जर हे असेल, इनसेन असेल, इनकॅपेबल बाय लॉ असेल, और द पर्सन हु इज इंटॉक्सिकेटेड. आता बाकीचे असतात ना बघा, एखाद्या पर्सनने दारू पिली असेल, फॉर एक्झाम्पल बघा, येणे खूप दारू पिली, मित्राजवळ गेला, सांगतोय मला याचं टेन्शन आहे, त्याचं टेन्शन आहे, हे टेन्शन आहे, असं आहे तसं आहे. ठीक आहे, खूप दारू पिलेला होता, मित्र पण त्याचा असाच होता. मित्राने काय सांगितलं की अरे मग एक केला सांगतो तुला मी, काय कर की तू सुसाईड करून घे. ते एकच गोष्ट अशी आहे की ती केल्यानंतर काय होतं, माणूस सगळ्या टेन्शनमधून मुक्त होतो. तो दारू पिलेला आहे, त्याला काय आता त्याचं भान आहे का कोणत्या गोष्टीचं? त्याने काय सांगले, हां ठीक आहे बरं, खरंच असं होतं का? त्याने विचारलं की चला मग सुसाईड कशी करायची? मग तुम्ही सांगितलं ते बघ समोर दिसते तुला 8 मजल्याची इमारत, तर मग तू वरून उडी मार, खाली जीव दे, 2 मिनिटं त्रास होईल पण नंतर तू आरामात राहशील. इंटॉक्सिकेटेड वाला पर्सन मग विचारतो त्याला की किती मजल्यावर जाऊ? 4थ्या मजल्याने मारू का उडी? 4थ्या मजल्याने पण मी मरू शकतो. हा सांगतो की 4थ्या मजल्याने वाचायचा संबंध राहील, तू काय कर, तू वरून उडी मार डायरेक्ट. ठीक आहे, तर मग हा काय करतो, वरती जातो आणि 8व्या मजल्यावरून काय करतो, उडी मारतो आणि त्याची डेथ होते. तर इथं काय आहे, अबेटमेंट ऑफ सुसाईड. बरोबर. तर पनिशमेंट काय? पनिशमेंट विथ डेथ or imprisonment for life and also liable to fine. Then section 306 provide that if any person commits suicide, then whoever abets the commission of such suicide shall punish with imprisonment which may extend to 10 years and also liable to fine. 305 306 मध्ये एकच फरक आहे की 305 मध्ये जे पर्सन आहेत those are in the state who is incapable to take a decision whether he acted on the whatever contention which made by the such opposite person. तर ते काय असतात, ती अनेबल असतात. दे आर अंडर द मेंटल डिसॅबिलिटी बाय एज बिकॉज ऑफ द अंडर द 18 years or by intoxication or by incense. They are incapable by his mental capacity to judge the work or to judge the suggestion which is given by the person. पण 306 मध्ये काय आहे की तो माणूस चांगला आहे, आपल्यासारखा चालता बोलता माणूस आहे. ठीक आहे, आणि तरी पण तो समोरच्याचं ऐकून घेत असेल तर हा आपण मूर्खपणा करतोच आहे ना. तर मग याच्यामध्ये पनिशमेंट किती वर्षापर्यंत? 10 वर्षापर्यंत, आणि वरती किती आहे तर डेथ पर्यंत आहे. ठीक आहे, हे झालं. Then where such suicide committed by any married woman, then the section 113A of Evidence Act and section 174 is come into existence. बघा, आता 306 मध्ये जर आपण एखादी मॅरिड वुमनला जर हे केलं, अबेट केलं सुसाईड करण्यासाठी, तर त्यावेळेस सेक्शन 113A हे काय होतं, इवोक होतं. त्याच्यामध्ये काय होतं की सेक्शन 113A प्रोव्हाइड दॅट वेअर द क्वेश्चन बिफोर द कोर्ट इज दॅट whether the commission of suicide by married woman had been abated by her husband or any relative of her husband, and
it is shown that she is subject to cruelty before the suicide, then court may presume that such suicide has been abetted by her husband or relative of her husband. ठीक आहे. तर एखाद्या मॅरिड वुमनने जर सुसाईड केलं तर अशा वेळेस काय होतं की सेक्शन 113A केम इन टू एक्झिस्टन्स आणि 174 तर ते सेमच की समजा जर ते विदिन 7 years ऑफ सुसाईड झालं असेल अननॅचरल सर्कमस्टन्सेस असतील then the body of such woman shall be forwarded to the civil surgeon or any medical practitioner, competent practitioner which is appointed by the state on this behalf. ठीक आहे. तर त्याला ते काय करायचं त्याच्याकडे फॉरवर्ड करायची बॉडी. तर हे झालं तुमचं अबेटमेंट टू सुसाईड. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे ठग. आधी ते खूप ठगची कन्सेप्ट हे होती, म्हणजे बऱ्यापैकी आता तरी त्यांची खूप कमी कन्सेप्ट झालेली आहे. ठग म्हणजे काय की सेक्शन 310, 311, 401 ऑफ IPC आणि 181 ऑफ CRPC हे ठगशी रिलेटेड आहेत. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 310, एनी पर्सन हु इज हॅबिच्युअली असोसिएट with the other or others for the purpose of committing robbery or child stealing by means of or accompanied murder is a thug. आता जे एक टोळी आहे की ती कशासाठी फक्त चाइल्ड स्टेलिंगसाठी येते आणि रॉबरी त्यांचं अल्टिमेट एम काय असतं रॉबरी करणं, पण ते काय बाय मीन्स ऑर अकंपनाइड मर्डर म्हणजे ठग. तर अशी व्यक्ती की ज्यांचा तो ग्रुप असेल जे मिळून ते रॉबरी करताय आणि सोबत की मर्डर वगैरे असतील, चाइल्ड स्टेलिंग असेल, तसे जे अपराध करतात त्यांना ठग म्हणून समजलं जायचं. सेक्शन 311 प्रोव्हाइड द पनिशमेंट फॉर ठग. इफ द पर्सन हु इज ठग पनिशेबल विथ द लाईफ इम्प्रिझनमेंट अँड फाईन. ठीक आहे. तर त्याला पनिशमेंट लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. आता बघा हे जरी ऑफेन्स वेगवेगळे असले पण समजा जर ठगने काय केलं की मर्डर केला तर त्याला त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस सेक्शन 302 सुद्धा लागून जातो, बरोबर. तर त्याच्यामुळे असं नाही की म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या ॲक्टमध्ये बस असेल फक्त ते सेक्शन त्याला ॲप्लिकेबल होईल असं नाही. तर त्याच्यासोबत जे त्याच्याशी रिलेटेड असणारे जे सेक्शन आहेत तर ते पण लागू शकतात. फॉर एक्झाम्पल समजा आता एखाद्याने कानाखाली वाजवली आणि त्याचा कान काय झाला बहिरा झाला तर 323 आला, 325 आला, म्हणजे ग्रीवियस हर्ट पण येतं आणि त्याच्यामध्ये हर्ट पण ती प्रोव्हिजन लागून जाते. किंवा हे असेल डेंजरस वेपनने केलं असेल तर ती डेंजरस वेपनची जी प्रोव्हिजन असते ती पण त्याला ॲप्लिकेबल होते. ठीक आहे. तर सेक्शन 181 ऑफ CRPC प्रोव्हाइड दॅट अ मर्डर कमिटेड बाय ठग may be inquired or tried by the court within whose local jurisdiction the offense is committed or accused person is found. तो जिथं सापडला असेल किंवा जिथं ऑफेन्स कमिटेड झाला असेल तर अशा ठिकाणी काय तर अशा ठिकाणी तो जो ऑफेन्स आहे तो ट्राय केला जातो किंवा इन्व्हेस्टिगेट केला जातो. ठीक आहे. ठीक आहे, आपण थांबू आता. बाकीचा जो रिमेनिंग आस्पेक्ट आहे तर आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे.